प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेसची लढत कायम. जनतेच्या पाठिंब्याने मनोबल उंचावले. जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे. 12व्या शतकात ज्यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या हितासाठी आपले जीवन अर्पण केले ते संत महात्मा बसवेश्वर. 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले. समतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शाहू महाराज. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांना समतेचा हक्क देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाहिरीच्या माध्यमातून पृथ्वी नागाच्या फणावर नसून ती कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे असा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. भारतामध्ये पती व सासऱ्यांच्या मृत्यूनंतर होळकर घराण्याची आदर्श सत्ता चालवून महिला राजा म्हणून आदर्श निर्माण केलेल्या अहिल्यादेवी होळकर व इतर अनेक महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन शेतकरी, कष्टकरी, दलित, कामगार आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्याचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी व्यक्त केले. ते येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालानंतर काँग्रेसच्या विजयी उमेदवार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीत आणि मर्यादित साधनांमध्येही कार्यकर्त्यांनी दिलेल्या लढतीमुळे जनतेचा विश्वास मिळाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की 2 प्रस्थापितांच्या विरोधात संसाधनांचा अभाव असतानाही काँग्रेसने ताकदीने निवडणूक लढवली. निलंगा विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 5 जागा मिळाल्या तर निलंगा पंचायत समितीत 7 जागा तर देवणी पंचायत समितीत 1 जागा मिळाली. देवणी तालुक्यात 1 पंचायत समिती सदस्य निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका स्तरावर विरोधी पक्ष म्हणून ठाम भूमिका घेऊन काम केलं जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी मतदारांचे व पत्रकार बांधवांचे आभार मानत जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले अनेक नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. यावेळी विजयी सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. निवडणुकीनंतर आज आपण पत्रकार परिषद घेऊन गेलो, केला सत्कार केला, काय अधिक माहिती काय सांगा? खरं पाहता जिल्हा परिषद निवडणुकीत आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अमित भाईच्या नेतृत्वाखाली पक्ष माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष असताना सिंगल लार्जेस्ट पार्टी झालाय, सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय, याचा मला आनंद आहे. आणि माझ्या निलंगा विधानसभेत, निलंगा तालुक्यात विधानसभेतला जो भाग आहे त्याच्यामध्ये 3 आमचे 3 आमदारांचे म्हणजे भाजपचे. शिराळपाल तालुक्यात सुद्धा 1 आमचा 1 भाजपचा आणि देवणी तालुक्यात फक्त 1 नेत्याने पुढे आहेत. आणि कमीत कमी 4 जागा जिल्हा परिषदेच्या ह्या 60 पासून 200-300 अशा अंतरानं पराभूत आहेत. म्हणजे 5 एकूण आमच्या आलेल्या 5, भाजपच्या 6, त्याच्याऐवजी ही जर 100-260 मताचं जर अंतर पार झालं असतं तर 9 आणि 2 असं चित्र राहिलं असतं. एवढा मजबूत कौल जनतेनं निलंगा, देवणी, शिराळपाल तालुक्यातील 18 पगड जाती धर्मातील प्रत्येकानं दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानणं आमचं कर्तव्य होतं, म्हणून आपल्या माध्यमातून आभार मानण्यासाठीची आजची. त्याचबरोबर मोठे सर्कल मधुसुरी असेल किंवा वगैरे असेल किंवा निटूर असेल, असे मोठे गड आपल्याला आता आणली किंवा त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं. ते ठीक आहे. दुर्दैवानं आम्हाला त्या 3 ठिकाणी आंबुलगा असेल, हलगरा असेल, मधुसुरी असेल किंवा निटूर असेल, इथं आम्हाला यश मिळालं नाही, हे दुर्दैव आहे. परंतु थोड्या मतदानाच्या फरकानं आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु औराद सारखी प्रतिष्ठेची सीट जिथं आमदाराचं मतदान आहे, त्यांनी तिथं मतदान केलं, तिथं काँग्रेसचा विजय झाला. लांबोट्यासारखी, दापक्यासारखी शहराला लगत असलेली सीट आम्ही जिंकली. बोरोळ सारखा एक बालेकिल्ला आम्ही जिंकला. साकोळ सारखे म्हणजे ज्याला क्रांतीची पार्श्वभूमी आहे
साकोळ उजेड विश्वंभरराव पाटील उजेडकरांचं गाव उजेड आहे. तिथं आम्हाला यश मिळालं, याच्यात आम्ही समाधान आहे. शेवटी कसं आहे, जनता सर्वतोपरी आहे. लोकशाहीमध्ये भारतीय राज्यघटनेनं सगळी शक्ती जनतेच्या हातात दिलेली आहे आणि जनता जी निर्णय घेत असते त्याचं आपल्या सगळ्यांना स्वागतच करावं लागतं. तोच खरा लोकशाहीचा आदरणीय बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा विजय. छत्तीसवर मागच्या काळामध्ये छत्तीसवर भारतीय जनता पार्टी बहुमत होतं, आज 18वर आलं आणि आपलाही आनंदाची 30 आकडा वाढलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे की भाजप 36हून 18वर आली. ज्यांनी नेतृत्वाच्या टिमक्या मारत फिरतात इकडे तिकडे, ते पूर्ण वेळ दोन्ही निलंगेकर बंधू इथं निलंग्यात विधानसभेत तळ ठोकून होते, जिल्ह्यात कुठं फिरू शकले नाही. मी सगळ्या जिल्ह्यात फिरून माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो, सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचं, की मी जिल्ह्यात फिरत असताना सुद्धा सगळ्यांनी मिळून एकवटून जी मेहनत केली त्याचं यश आम्हाला मिळालं आणि भाजप 36हून 18वर आली. आता येणाऱ्या काळात 18हून 8वर येईल आणि पुन्हा 0वर येईल. भाजप ही भारताची फितरत नाहीच. दादा तांबड्यामध्ये भारतीय संस्कृती आणि भाजप मॅच होत नाही. भारतीय संस्कृती ही पसायदानातून तयार झालेली आहे आणि ती विचार फक्त काँग्रेसकडे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. तांबड्यामध्ये तुमच्या उमेदवाराला पडविले असे चर्चा सुरू झाली, पुन्हा ते पोलीस बंदोबस्तातून घेऊन ते माघार घेतले. त्यानंतर तुम्ही प्रचार कोणाचा केला तांबड्यामध्ये जिल्हा परिषद? तांबड्यातल्या जनतेला मी सल्यूट करतो, विशेष सल्यूट. आमचा जिल्हा परिषदेचा उमेदवार पळवलेला असताना सुद्धा आमचे माधव सरजे, कोकणे अप्पा, रणजित कोकणे ह्या सगळ्या लोकांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी एवढी ताकद लावली तिथं की आमच्या दोन्ही पंचायत समितीच्या जागा निवडून आल्या आणि वर अपक्ष असलेलं ऊस निवडून आलं आणि आमची भाजपशी कोणतेही पत्र आम्ही पाठिंबा दिला होता ना. अपक्ष 1000 लोकांचा पाठिंबा घेऊ शकतो. खर तर त्या आमदारांनी, दोन्ही आमदारांना काहीतरी वाटली पाहिजे एवढी, तर स्वतःचा कमळाचा उमेदवार असताना अपक्षाच्या मागे जिथं तुम्ही माणसं पळवापळवी केली काँग्रेसचे, तिथं कर्मानं तुम्हाला अपक्षाचा प्रचार करायची वेळ आली. आमच्या पाठिंब्यावर आमचे दोन्ही पंचायत समिती सदस्य आलेत, याचा अर्थ आमची ताकद तिथं जास्त आहे दोन्ही आमदारापेक्षा. त्याचं आमच्या खाल्ल्या 2 जागेचा विजय झालाय. म्हणजे तांबाळ्याची जी अपक्ष जागा आहे ऊसाची, ती आम्ही निवडून आणली. काँग्रेसने आमदारांनी आपापल्या कमळाचं बघावं. येणाऱ्या कशा पद्धतीचं चित्र राहील जिल्ह्यामध्ये? जिल्हा परिषद सत्ता कोणाची वजाबिरी? कारण बीटी म्हणून महानगरपालिकेला हिनवले होते. आता ते राष्ट्रवादीने विचार करायचा आहे. ज्यांना बीटी म्हणून हिनवण्याचा, त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न निलंग्याच्या आमदारांनी केला, त्यांच्या नेतृत्वाखाली जायचे आहे का आपल्याला सन्मान देणाऱ्या काँग्रेस सोबत राहायचा आहे, हा विषय राष्ट्रवादीचा आहे. आमच्याकडून सर्व पर्यायांना आम्ही सगळी विकल्प खुले आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि आम्ही सगळ्या पर्यायाचं स्वागत करणार आहोत. आम्हाला इथं लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी खरंच जिल्हा परिषद मध्ये जो भ्रष्टाचार गेले 9 वर्ष चाललाय तो मोडीत काढून इथं घरकुल, गोठा, विहिरी अशा जी छोटे छोटे लोकांचे, फवारा, कडबाकुटी असे छोटे छोटे जे काम आहेत, गल्ली बोळातले रस्ते, दलित वस्तीतले, ओपन वस्तीतले रस्ते, गावाला गावाशी जोडणारे रस्ते, असं लोकांशी संबंधित हे सगळे विषय असल्यामुळं इथं लोकहिताचं काम करण्यासाठी चांगली सत्ता यावं, चांगलं सरकार यावं असा आमचा प्रयत्न आहे.